नमस्कार, मी राजकुमार गोपने। नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आजपासून नमस्ते फलटणच्या माध्यमातून चर्चा तर होणारच। लोकसभेची निवडणुकीच्या अनुषंगाने हे नवीन आम्ही सदर सुरू करतोय। तत्पूर्वी आपणा सर्वांना विनंती आहे, आमचे नमस्ते फलटणचे यूट्यूब आपण सबस्क्राइब करा। त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा, बातम्या आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा। तर आजचा व्हिडिओचा विषय आहे लोकसभा निवडणूक चर्चा तर होणारच। लोकसभा निवडणूक जेमतेम 2 महिन्याच्या वरती येऊन ठेपलेली आहे। यामुळे आता माढा लोकसभा मतदारसंघामध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे। आपण पाहिला असेल, परवा मसवड या ठिकाणी एक मोठी त्या ठिकाणी आपल्याला घडामोड पाहायला मिळेल। यामध्ये अनेक दिग्गज नेते मंडळी एकत्र एकामेकाच्या हातात हात देऊन अगदी वज्रमुठ बांधल्यासारखे आपल्याला पाहायला मिळाले। यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघातील जे इच्छुक उमेदवार आहेत, अद्यापर्यंत सुमारे 6 ते 7 उमेदवारांनी इच्छुकांच्या यादीमध्ये आपण निवडणूक लढवणार असल्याची तयारी या ठिकाणी चालवलेली आहे। या जी मसवड या ठिकाणी एक विवाह सोहळा होता वीरकर कुटुंबियांचा, आणि या लग्नाच्या निमित्तानं माढा लोकसभा मतदारसंघामध्ये जे इच्छुक आहेत, सुमारे 6 ते 7 जण इच्छुक आहेत। यामधले तब्बल 3 इच्छुक या ठिकाणी एकत्र आले होते। त्याचबरोबर काही दिग्गज नेते मंडळी या ठिकाणी इच्छुक जे होते या ठिकाणी आले होते। यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यांनी आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि निवडणूक लढवणार आहे आणि जिंकणार आहे, असा इशारा दिलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार महादेवराव जानकर, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाकडून जे इच्छुक आहेत, ज्यांनी मतदारसंघामध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असे धैर्यशील मोहिते पाटील, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित शरद पवार गटाकडून इच्छुक असणारे वरपुटे मळवडी येथील जे मान तालुक्यातले आहेत ते अभयसिंहदादा जगताप, हे प्रमुख 3 इच्छुक उमेदवार। त्याचबरोबर जे मान खटाव मधून गेल्या वेळेस विधानसभा लढवलेले प्रभाकर देशमुख, अगदी जे थोडक्या मताने 3000च्या मताधिक्याने पराभूत झाले होते, प्रभाकर देशमुख साहेब जे माजी संधी अधिकारी आहेत। त्याचबरोबर मान खटाव मधील एक ज्येष्ठ नेते आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन अनिल भाऊ देसाई, असे दिग्गज नेते मंडळी एकत्र आली होती। त्यांनी विवाह सोहळ्यात उपस्थिती लावून, वीरकर कुटुंबियांच्या उपस्थिती लावून, नंतर एकमेकाच्या हातात हात देऊन अगदी सर्व 5ही नेते मंडळींनी हातात हात देऊन वज्रमुठ बांधण्याचं चित्र संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना, मतदारांना बघायला मिळालं। खरं तर निवडणूक लवकरच जाहीर होईल, निवडणूक येईल, उमेदवार जाहीर होतील, अनेक एकत्र येतील, परंतु मसवडमधील हे सर्व दिग्गज नेते मंडळी एकत्र पाहायला मिळाल्यानंतर लोकसभेची ही वज्रमुठ तर नाही ना, असा प्रश्न मतदारांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये या अनुषंगाने पडलेला आहे। अशाच प्रकारचे जे वेगवेगळ्या चर्चा करणार आहेत, वेगवेगळे फोटो येणार आहेत, असे सदर आम्ही नमस्ते फलटणच्या माध्यमातून आगामी काळामध्ये आपणापर्यंत पोहोचवणार आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत। तत्पूर्वी पुन्हा एकदा आपणाला सर्वांना विनंती आहे, आमचे नमस्ते फलटणचे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर लोकसभेच्या अनुषंगाने असतील, विधानसभेच्या अनुषंगाने असतील, ज्या काय आपल्या मनामध्ये कमेंट्स आहेत, विचार आहेत, आपण कमेंट्स रूपाने या ठिकाणी व्यक्त करा। धन्यवाद।